प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर महापालिकेची ब्लड बँक गेल्या 3 महिन्यांपासून बंद असतानाही दरमहा 5 ते 7 लाखांचा खर्च सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यावरून आज 28 मार्च रोजी झालेल्या महासभेत नगरसेवक विकी जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत मनपा प्रशासनाला जाब विचारला। ब्लड बँक बंद असताना पैसे कुठे जात आहेत असा थेट सवाल करत त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना धारेवर धरलं। या प्रकरणात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे। महासभेत या मुद्द्यांवरून चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। महानगरपालिकेची ब्लड बँकेवर दर महिन्याला अंदाजे 6 ते 7 लाख रुपये महिन्याला खर्च आहे, बरोबर का? हो, अरे सर किती खर्च आहे ब्लड बँकेवर? 7 लाख रुपये 6 लाख रुपये खर्च आहे महिन्याला तुमचा ब्लड बँकेवर। बँकेवर आपला महिन्याचा महानगरपालिकेचा खर्च किती आहे? माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय माननीय सभापती, आता सध्या आपल्याकडे रक्तपेढीमध्ये फक्त 2 शिपाई। खर्च किती आहे महानगरपालिकेचा? आपला खर्च किती एवढं सांगा तुम्ही आम्हाला। आपण ज्यावेळेस मान धनावर भरले होते त्यावेळेस 66 लाख रुपये वार्षिक खर्च, बरोबर? त्या मान धनावरचे आता कर्मचारी आपल्याकडे कोणी नाही, बरोबर? आता आपण नवीन टेंडर फ्लॅश केले। ठीक आहे, तुम्ही ब्लड बँकचे बरोबर हो, तर तुमचा सगळा आता खर्च किती त्याच्यावर? आता सध्या खर्च तुमचा पगार म्हणा किंवा तुमच्या घरी 4-5 कर्मचारी असतील तुमचे, त्याच्यावर तुमचा खर्च किती आहे महानगरपालिकेच्या ब्लड बँकेवर? तुमच्यासाठी सांगा ना। 2.5-3 लाखापर्यंत, बरोबर? 2.5-3 लाख रुपये खर्च नाहीये तुमचा, खर्च जवळपास 5 ते 5.5 लाख रुपये त्याचा खर्च आहे तुमचा। फक्त पगाराचा आपण पगाराचा सांगतोय तुम्हाला, पगाराचा सांगतोय। आणि त्याचा महानगरपालिकेला फायदा काय? तुम्ही या 3 महिन्यात तुम्ही ब्लड बँक डोनेशन किती केले? आपल्या महानगरपालिकेला डिसेंबर, आता डिसेंबर पासून आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात तुम्ही ब्लड कलेक्शन किती केलं? हे बघा, डिसेंबर पर्यंत आपल्याकडे डिसेंबर पासून आता तोपर्यंत आपल्याकडे ठेकेदार मार्फत कर्मचारी बाह्यकारी मार्फत करलेले होते। डिसेंबर मध्ये मागच्या वर्षी तुम्ही किती कलेक्शन केलं ब्लड बँकेसाठी? मागच्या वर्षी 1 वर्षामध्ये कनेक्शन झालेलं आहे। त्याच्यापैकी PCV आणि FFC असं 2000 बॅगांचा डिसेंबर पासून आतापर्यंत आता 28 मार्च आहे। डिसेंबर मध्ये जो त्यांचा मुदत संपली ठेकेदाराची, त्याच्यानंतर आपण नवीन टेंडरसाठी प्रस्ताव पाठवला। 3 महिने हे पालिकेचा खर्च व्हायला गेला आपण डोक्यात 3 लाख 5 लाख रुपये तुम्ही जे महिना म्हणता, तर 3 महिने तुम्ही ब्लड गोळा किती केले आपण? नाही, आपण आपल्याला एक तर कुमार वाटाळी सोडून कोणी नगरसेवक रक्तदान म्हणून स्वीकृत आपल्याला देतच नाही। तुम्ही केलं पाहिजे ना। आम्ही प्रत्येकाकडे आपण प्यायला जातोय। 3 महिने तुम्ही किती गोळा केले बाटल्या? 3 महिने कर्मचारीच नाही घेत आपल्याकडे, आपण कसं देणार? मग ते ब्लड बँक चालवते ना तुम्हाला? पाहतो पगार जर आपल्या पालिकेचा खर्च होत असेल, नाही, कर्मचारी सक्षम कर्मचारी वर्ग मिळाल्यास महापालिकेची रक्तपेढी चालू शकते। मग कधी भेटणार सक्षम? आता टेंडर आपल्याला जर हे चालू केलं नसेल तर ते आपण एखाद्या संस्थेला चालू घेऊन टाकायसाठी 3 महिन्यात जर एकही ब्लड बाटली तुम्ही घेतली नसेल आणि जर महिन्यात 5 लाख रुपये खर्च आहे, तर कशासाठी आपण चालू होतो ती ब्लड बँक? आपण आता काय करू, तर मध्यंतरी त्यांच्याकडे जे आउटसोर्सिंग मनुष्यबळ होतं, ते कॅम्प वगैरे आयोजित करायचे, त्याच्या माध्यमातून ब्लड गोळा होत होतं। ते आउटसोर्सिंगची जे 10 कर्मचारी होते ते डिस्कंटिन्यू झाली ती एजन्सी। त्यानंतर नवीन एजन्सी झाली, जो आपला कायमचा स्टाफ आहे तिथे, एक म्हणजे डॉक्टर आहेत आणि 1-2-3 जण आहेत, त्याच्या पगारात 1-1.5 लाख रुपये महिन्यात खर्च होते। आता आपण येणाऱ्या पुढच्या जीपी मध्ये हा विषय घेऊ आणि या रक्तपेढीचं आपण आउटसोर्सिंग करू। 550 रुपये ज्या समजा तुम्ही 800 रुपये घेता आउटसोर्सिंगला घेऊ, तर 350 रुपये महानगरपालिकेने भरले पाहिजे, कारण ते चालवणार आहे। आता तुम्ही जर आता समजा 5 लाख रुपये असतं घरचे आउटसोर्सिंगचे तुम्ही 10 रुपये घेतले, त्याला परत 5 लाख रुपये खर्च येईल तुम्हाला। 10 लाख रुपये तुम्ही जर महिना भरला तर तुम्ही कलेक्शन करा किती त्याच्यामध्ये? हे आउटसोर्स केल्यावर काय परिस्थिती राहील आणि आपण चाललं काय परिस्थिती राहील, ते दोघं आपण हे करा। जे सोपं राहील ते करू।
समजा 1000 बाटल्या दिल्या तर 350 रुपये, समजा तुम्ही 800 रुपये विकले तर 300 रुपये महानगरपालिका भरायला कमी पडून ना माझे महानगरपालिका असे 10 रुपये नियोजन करावं लागेल. जोडीचं हे तयार करू, 4 तयार करू आणि त्याच्यावर आपण जेव्हा हॉस्पिटल तुमचं चालू होणार आहे ना तेव्हा मला रन करताना स्टाफ लागणार ना त्या टायमाला ब्लड बँक तिथं घेऊन याचं पण नियोजन एकत्र करायचं हॉस्पिटल करायचं आहे ना आपल्याला विषय एकत्र घेऊन टाका ना तो नवीन हॉस्पिटल डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याच्यासाठी त्याला डॉक्टर लागले आता आयडी चालत येत नाही एवढं आता तुम्ही हॉस्पिटल तुम्ही चालू नका पाहिजे डॉक्टरने आम्हाला हे केलेलं आहे काय आपल्या चांगल्या कामासाठी अजून त्याचं नियोजन नाही केलेलं. अजून टेक्निशियनला आपल्याला 4-5 महिने लागतील. त्यामुळे आउटसोर्सिंग स्टाफ घेऊन 3 महिने त्याच्यावर तुम्हाला एक सर्व घेऊन काय मीटिंग घेऊन येणार हे सगळे डॉक्टर लोक त्याच्यावर चर्चा करून विषय बरोबर आहे 4-5 महिने लागतील हॉस्पिटलचं कमिशन त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप भरणार का साहेब त्याच्यामध्ये 3 महिने झाले बँक बंद आहे समजा ठीक आहे आपली जुनी आहे आता नवीन जर 30 कोटी रुपये आमदार साहेबांनी पैशानं हॉस्पिटल बांधलंय तर त्याची पण हीच परिस्थिती तुम्ही निर्माण ठेवणार आहे का? अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.